कोल्हापुरातील या ठिकाणी प्रत्येक कोल्हापूरकरांनी नक्की भेट दिली पाहिजे, जिथे मधाची शेती केली जाते। या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेलं मौनी महाराजांचं मठ देखील आहे। असं ऐतिहासिक वारसा असलेलं तसेच इथल्या उत्तम प्रतीच्या मधासाठी भारतभर प्रसिद्ध असलेलं भुदरगड तालुक्यातील छोटंसं गाव मधाचं गाव पाटगाव कोल्हापूरपासून 83 किलोमीटर आहे। छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर जाताना पाटगावमधील मौनी महाराजांचा आशीर्वाद घेऊन गेले होते। त्यांच्या आशीर्वादामुळेच हा दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला अशी शिवरायांची भावना झाल्याने परत येताना ते पुन्हा मौनी महाराजांच्या दर्शनास गेले। पण त्यावेळी मौनी महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती। शिवरायांनी त्या समाधीवर देवालय बांधण्यास सुरुवात केली। त्याचबरोबर उच्च प्रतीच्या मधाचे उत्पादन येथील शेतकरी करत असतात। जंगलातून मधाच्या पेट्या भरून आणून त्यांचे संगोपन आणि भारतभर उत्तम प्रतीच्या मधाची विक्री पाटगाव संस्थेकडून केली जाते। आणि हा सर्व अनुभव घेणं शक्य झालं केवळ राजश्री फार्म्समुळे। राजश्री फार्म्स लक्झरियस रिसॉर्ट नाही, तर पाटगावपासून 2 किलोमीटर घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण आहे। जंगलात असल्यामुळे थंडगार वातावरण आणि त्यामुळे भर उन्हाळ्यात शेकोटी करावी लागली। तुमच्या फॅमिली किंवा ग्रुपसाठी 25 लोकांची आरामात सोय होईल। गावरान पद्धतीचे जेवण, जंगलातील ओढ्यात दगडावर भाजलेला मासा आणि जमिनीत पुरून केलेली पोपटी, काय सुखद अनुभव आहे हा। मधाची शेती आणि त्याचं प्रात्यक्षिक पाहण्यास सुद्धा राजश्री फार्म्स तुमची चांगली मदत करेल। तर एक दिवस काढून कोल्हापुरातील या सुंदर मधाच्या गावाला नक्की भेट द्या। राजश्री फार्म्स यांचा कॉन्टॅक्ट मी कॅप्शनमध्ये दिलेला आहे।